नमस्कार मंडळी. शुभ शुभ सकाळ. सकाळ. आज आज आहे रेसिपी काय करायची, भाजी काय करायची. तर मी रविवारी ना हे आणलं होतं पनीर अर्धा किलो. तर अर्धा केलेलं आहे ना, अर्धा ठेवलेलं आहे पावशेर. तर ह्याचं मी मलाई कोफ्ता करी करणार आहे. छान असते. आणि मी अर्धा ह्याच्यातलं ना पनीर टिक्का मसाला केलेला आहे. तर त्याचे पण शूट झालेलं आहे, पण एडिट केलेलं नाही आहे. आणि खूप दिवस झाला ना, सारखे कार्यक्रम, संध्याकाळी कार्यक्रमासाठी जावं लागतं, त्यामुळे काय एडिटच होत नाही, करताच येत नाही. तर आज ही भाजी मी करणार आहे. तर तुम्ही बघा, हे पीठ मळलेलं आहे. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसरमध्ये पीठ मळलेलं आहे. कुकर झालेला आहे. कुकर पण झालाय माझा. तर आज ही नक्की रेसिपी तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. की रेसिपी बघत राहा, लाईक करत राहा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत राहा. तर माझ्या एकदम सोप्या आणि कमी मसाल्याच्या भाज्या असतात. आणि माझ्या स्टाईलमध्ये तुम्ही भाज्या एकदम करून बघा, मला कमेंट करा. धन्यवाद. भाजी करूया. एक मोठा कांदा मी घेतलेला, थोडे मसाले, काजू घेतलेले आहेत. मी तव्यामध्येच भाजलेलं आहे, कारण ते ब्राऊन केलेलं आहे. मी कांदा टमाटा सगळं ब्राऊन केलं आहे. एक चमचा तिखट घातली, तीळ घातले, एक चमचा जिरे घातले, बारीक वाटण केलेलं आहे. हे पनीर मी चांगलं धुवून घेतलं, चांगलं किसून घ्यायचं. आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत कुकरला. पाहिजे ते मसाले आपण घालू शकतो. इथे मी एक चमचा मैदा घातलेला आहे, एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर आणि मसाले पण घालून बनवून घ्यायचं आपलं मिश्रण. आणि लहान लहान गोळे करून एकदम सॉफ्ट चांगले तळून घ्यायचे. तो मसाला घालून आपल्याला करी करायची. तरी रेसिपी आवड आहे, म्हणजे खूप प्रोसेस आहेत ह्याला. बरोबर मी चपातीचं पीठ म्हणूनच पराठा दाल केलेले आवडते. भाजी बरोबर खूप प्रोटीन लागतं. तुम्ही एकदम नक्की ट्राय करा. मला वेगवेगळ्या दुधाची, म्हणजे आपल्या ताज्या दुधाची घट्टच घ्यायची, नंतर ते पातळ होतं. आणि बॉल सॉफ्ट आहेत, ते खाली ठेवूनच नाही वरून आपल्याला ग्रेव्ही घालायची. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, तुम्ही एकदा नक्की करा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, नक्की करा, सपोर्ट करा. परत भेटू आपण अशाच रेसिपीसह. बाय. धन्यवाद. थँक्यू.